आज होता माझ्या गावाकडचा पहिलाच दिवस. ते म्हणतात ना, अजूनच ते सोनं. आता झालं काय हे पुढे तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर आहे ना मम्मीने इकडे आल्याला गरम गरम चहा दिला. त्यानंतर मामीकडे सुद्धा गेलो आणि तिथं मामीने मस्त असे गरम गरम पोहे सुद्धा बनवलेले. आता पोहे वगैरे खाल्ले तोपर्यंत लेकरं सुद्धा शाळेतून आलेलेच होते. 15 ऑगस्ट असल्यामुळे ते लवकरच आलेले होते. आता ते आलेत म्हटल्यावर खूप खुश झालेले. आता मी आले म्हटल्यावर गावाकडे सर्वच खूप झालेले होते, कारण डिलिव्हरीसाठी मी गावाकडे आले त्यामुळे. असो तर पैंजणवाली बाई आली होती, त्यांच्याकडनं पट्ट्यासुद्धा घेतल्या, कारण मावशीने मला पट्ट्या घेऊन दिल्या. कारण की 2 वर्ष झालं माझ्या पायात काही पट्ट्याच नव्हत्या. आता तिकडे गेले तर खाण्याचे लाड माझे एवढे पुरत होते की काय सांगायलाच नको. आधी तर लाडू खाल्ला, तर थोड्या वेळात काकाने गुलाबजामसुद्धा आणलेले. ते खाऊन झालं. मग मम्मी इकडे आलो तर प्रिशाचं असं काय चाललं होतं. आता प्रिशाचे पप्पा येणार पुण्याला परत येणार होते, त्यामुळे इकडे त्यांचं फॅन वगैरे नीट करायचं चालू होतं. आता आम्ही प्रेग्नेन्सीसाठी इकडे चालले, डिलिव्हरीसाठी, त्यामुळे ते एवढं काय चाललं होतं. त्यानंतर मावशीने मस्त असं मटण वगैरे बनवलं, जेवण वगैरे केलं. आता जुनं ते सोनं हे मी का म्हणते, तर माझी आजी आहे ना मस्त अशी मशीनवर बसून आहे ना मस्त गोधडी शिवत होती. ते म्हणतात ना, गावाकडचं सुख म्हणजे गावाकडचंच असतं. असो तरी ते प्रिशाने लेकरांसोबत छान इकडे खेळायला लागले. आता ते खेळतात तोपर्यंत ना आज मस्त घरामध्ये बिर्याणी बनवणार होते, कारण प्रिशाचे पप्पा हे रिटर्न जाणार होते, म्हणून मावशीच्या हाताची बिर्याणी बनवायची होती. त्यावेळेस तर मग मावशीने सर्वात आधी तर ना आमच्या सर्वांसाठी मस्त इकडे ना लापशी बनवून दिलेली होती. ते खाल्लं तोपर्यंत शिरासुद्धा बनवलेला. आता शिरा खाल्ला. इकडे बघा आजी आणि आजोबांचं असं काहीतरी बोलणं चालू होतं, तेच इथे लेकरू हसत होता. असो त्यानंतर संध्याकाळी ना छान इकडे बिर्याणीची तयारी चालू होती, आणि इतकं छान चुलीवरचं बिर्याणी होती. आता गावाकडची मजा म्हणजे वेगळीच. आता तुमचे सर्व नवीन नवीन ब्लॉग माझे ना गावाकडचेच असतील, तर आपल्या गावाकडचे ब्लॉग बघायला अजिबात मिस करू नका ना. तर मी कोणत्या गावाला आले हे मला कमेंट करून नक्की सांगा, तर लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल मी कोणत्या गावाला आले. असो मस्त इकडे बिर्याणी तर झालेली होती. मग काय ताटामध्ये बिर्याणी टाकली आणि आम्ही सर्वजणी मस्त खाल्लं. चला मग गावाकडचा दिवस माझा खूप छान गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.